देवळाई म्हाडा. तर असं वाटलं होतं मला लागून का नाही म्हणून मला माहिती नव्हतं, पण लागलं माझा नंबर. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. मला खूप अभिमान वाटतो की असं खूप आनंद झाला मला. अजून असं वाटत नाही की मला वाटलं नव्हतं की लागण म्हणून. हो, 3 फॉर्म भरले होते, त्यातला 1 लागला घराचा. तेव्हा मनापासून धन्यवाद करते मी की माझं स्वप्न पूर्ण झालं. म्हणजे 15 वर्षापासून इथं राहतो गाडीवर. असं वाटलं नव्हतं की मला इथं घर लागेल म्हणून. तुम्हाला काय सांगू, मला खूप अभिमान वाटतो की मला घर लागलं स्वतःचं. अत्यल्प उत्पन्न गट योजना MIDC लातूर येथे प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने 1494 सदनिका आणि आजची सोडवणार आहे माननीय महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री माननीय अतुल सावे साहेब, उपविभागीय काटोडे साहेब, या सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश शिंदे साहेब. आपण 1494 सदनिका गाया उकंडा करता आपले संकेत क्रमांक 235 पर्यंतची सोडत आणि भाग्यवंतांची नावं आहेत संजय काळे, कांथे वीरभद्र आणि 361 भूखंड 2024 पासून या ठिकाणी आपण ऑनलाईन सर्व अर्जदार केले. त्याच्यामध्ये प्रधानमंत्री निवास आवास योजनेअंतर्गत म्हाडाच्या ज्या काही आपल्या योजना आहेत त्या म्हाडा योजना ज्यांचे नंबर लागले नाही ज्यांना सगळ्यांना आज लकी मध्ये लागेल त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि ज्यांना मिळालं नाही तर त्यांनी निराश होऊ नये. लवकरच आमची पुढच्या 2 महिन्यात अजून एक लॉटरीचा पंचा येत आहे आणि एक प्रोजेक्टचं पण अजून पुढच्या 10 दिवसात आम्ही नक्षत्रवाडीला नवीन 1056 घराचं आम्ही भूमिपूजन करतोय. आमचा प्रयत्न आहे की पुढच्या वर्ष 1.5 वर्षात तो पण प्रोजेक्ट लवकरात लवकर कम्प्लीट होईल. म्हाडाचा प्रयत्न असं असतो की सामान्य जनतेला, मध्यमवर्गीय जनतेला कमीत कमी भावात एक घर मिळावं, चांगल्या सुविधा मिळाव्या. नमस्कार, मी गोपाळ किशनराव जोशी, मूळ मुक्काम मंठा तालुका, सध्याचा मुक्काम बजाजनगर येथे. कामानिमित्त मी म्हाडाच्या फेब्रुवारी 2024च्या सोडतीतला पडेगाव साईडला फॉर्म भरला होता. त्या फॉर्ममध्ये एक विजेता म्हणून माझी निवड झाली. सन्माननीय श्री सावे साहेब यांच्या हस्ते माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीचं घराचं स्वप्न पूर्ण झालं. त्यासाठी मी सन्माननीय महाराष्ट्र शासन आणि महामंडळाचे मनापासून आभार मानतो.